તારીખ 24 સપ્ટેમ્બર 2025 આપણી ઓલામાં ફ્રન્ટ સસ્પેન્શનનું તકલીફ આવી, જેના કારણે આપણે ઓલા સર્વિસ સેન્ટર ઉપર જવાનું થયું. પાર્ટ હાજર નથી, 3 મહિનાનું વેઇટિંગ છે, આવો જવાબ મળ્યો અને એ લોકોનો લંચ બ્રેક પડ્યો. તો આપણે નવરા ટલ્લા મારતા મારતા આજુબાજુમાં નજર કરી અને જે જોવા મળ્યું એ આ દ્રશ્યોમાં તમે જોઈ શકો છો. હરેક ગાડીની અંદાજિત કિંમત છે 1 લાખથી 1.5 લાખ. જ્યાં નજર કરો ત્યાં ભંગાર અને ધૂળ ખાતી હાલતમાં ઓલા સ્કૂટર જ પડ્યા છે. આફ્ટર સર્વિસના નામે ઝીરો. વિચારો, લોકોની મહેનતના કેટલા કરોડો રૂપિયા આ લોકોએ ધૂળ કરી નાખ્યા. તો આ સ્કેમ નહીં તો બીજું શું? મિત્રો, આ રીલને તમારા એવા મિત્રને શેર કરો જે ઓલા ઓનર છે અને એ પણ આ સ્કેમનો શિકાર થઈ બની. जवळपास 2 महिने झाले गाडी टाकलेली आहे. उडवाउडीचे उत्तर देतो आणि गाडी सुद्धा देत नाही. तर आता 29 तारखेला भव्य मोर्चा आम्ही आरटीओ ऑफिसला काढणार आहे. गाडी घेणे योग्य का योग्य? गाडी घेणे योग्य का अयोग्य? गाडी इलेक्ट्रिक ओला कोणीही घेऊ नये. लोकांना सांगतात की आम्हाला जागा बदलावायची आहे, जागा बदलवत नाही आणि सर्व्हिस सेंटर चालू करत नाहीये. आणि त्याच्यानंतर मला एका महिन्यानंतर 4-5 चक्रा मारल्यानंतर गाडी दिली, नवीन गाडी घेतल्यानंतर ती गाडी मी 15 दिवस यूज केली. 15 दिवस यूज केल्यानंतर ती गाडी बंद पडली, माझी रस्त्यामध्ये बंद पडली. काय प्रॉब्लेम झाला? काय सांगितलं? देत नाही. त्याच्यानंतर मी ऑटोमध्ये टाकली, स्वतःची 5 लाख रुपये खर्च केले, इथे घेऊन आलो. घेऊन आल्यानंतर त्यांनी 15 दिवस गाडी ठेवली. 15 दिवस गाडी ठेवल्यानंतर ते काहीच केलं नाही, फक्त तात्पुरती चालू केली. तुम्हाला काय उत्तर दिली त्यांनी? मला उत्तर उडवाउडीचे. ते म्हणतायत की गाडी तुमची बघू आपण, काहीतरी करू सर्व्हिस वगैरे. तुम्ही कुठून आलेले? मी आता संभाजीनगर पैठणहून आलोय. गाडी कशी टो करून आणली का? गाडी टो करून आणलेली आहे. ही गाडी उभी आहे माझी इथं टो करून. ओलाची गाडी घेणे योग्य का अयोग्य आहे? ओलाची मी विनंती करून सांगतो ग्राहकांना की याच्या पुढे ओलाची गाडी घेऊ नये, कारण की गाडीला एकच प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेमच्या व्यतिरिक्त त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह पण होत नाही. ओलाची गाडी घेणे योग्य का अयोग्य? ओलाची गाडी घेण्यापेक्षा सायकल घेतलेली हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक सोशल मीडियाला शेअर करावा ही नम्र विनंती.